नमस्कार मित्रांनो, कसे आहे सगळेजण? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कशा प्रकारे आपण आपल्या वेब पेज मध्ये HTML ने आपण इथे टेबल कसा काय ऍड करू शकू व त्याच्यानंतर आपण सेकंड पाहणार आहे की कशा प्रकारे आपण याचा शेप्स ऍड करू शकू आणि त्याच्यानंतर आपण तिसऱ्यांदा आपण पाहणार आहे की कशा प्रकारे आपण एका क्लिक मध्ये आपल्या सोशल मीडियावरचं किंवा जिथे पण आपले व्हिडिओ अपलोड्स असतील इंटरनेट किंवा सोशल मीडियावर ते आपण एका क्लिक मध्ये आपल्या वेब पेज मध्ये कशा प्रकारे ऍड करू शकू. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. आधी सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या लॅपटॉपवर यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे कोड पेन ओपन करून घ्यायचा आहे. कोड पेनची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्याच्यावर क्लिक करून साइन अप करून तुम्ही इथे पेनवर क्लिक करायचं आहे. जर तुम्ही जुने दर्शक असाल तर तुम्हाला माहित आहे की आपण पहिले 2 एपिसोड आपण HTML आणि CSS च्या बेसिक वर केलेले आहे. कोड त्याच्यामध्ये आपण पुढची स्टेप आहे. HTML टॅग घ्यायचा आहे आणि इथे हे क्लोज पण करायचं आहे. जसं आपण इथे HTML टॅग ओपन क्लोज करू त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कशा प्रकारे आपण टेबल, आता सगळ्यात पहिले आपण टेबल कशा प्रकारे आपण इथे ऍड करू शकू तर हे पाहणार आहे. तर चला आपण आता टेबल कसं बनवायचं याला स्टार्ट करू. तर त्याच्या आधी सगळ्यात पहिले तुम्हाला टेबल नावाचा टॅग यूज करायचा आहे. हा टॅग ओपन आणि क्लोज सेम सगळ्या टॅगला ओपन आणि क्लोज करायचं आहे. जेव्हा तुम्ही टॅगला ओपन आणि क्लोज करणार त्याच्यानंतर तुम्हाला इथे टेबलच्या ओपनिंग टॅग मध्ये जाऊन तुम्हाला इथे स्पेस बारनी इथे स्पेस तयार करून घ्यायचा आहे. तर इथे आपण आता टेबलचा इथे स्पेस करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे आपल्याला बॉर्डर आणि विड्थ द्यायची आहे. त्याच्या आधी तुम्ही सगळ्यात पहिले इथे जसं आपण स्पेस करून घेतल्यानंतर इथे मी बॉर्डर आणि विड्थ दिलेली आहे टेबलला. त्याच्यानंतर तुम्हाला इथे कशा प्रकारे आपण आता याच्या खाली टेबल मध्ये बॉक्सेस मध्ये आपण लिहू शकू आपण हे पाहणार. तर त्याच्या हाती आपण TR आणि TH हे दोन टॅग यूज करतो. तर त्याच्या हाती तुम्हाला इथे सगळ्यात पहिले आपल्या ओपनिंग टॅगचा बाहेर यायचा आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला लिहायचं आहे TR टॅग. TR टॅग जसं आपण इथे TR टॅग लिहू तो पण तुम्हाला क्लोज करायचा आहे TR टॅगला. त्याच्यानंतर तुम्हाला TR टॅग ओपनिंग आणि क्लोजिंग झाल्यानंतर तुम्हाला दुसरा टॅग जो यूज करायचा आहे तो म्हणजे TH टॅग म्हणजे टेबल हेडिंग. आता इथे आपण इथे TH टॅग ओपन करू आणि TH टॅगला क्लोज पण करू. तर इथे आपण आता तुम्ही इथे पाहू शकता की इथे आपला हा टेबल, इथे टेबलची आउटलाईन आलेली आहे, थोडी थोडी दिसत आहे. त्याच्यानंतर आता इथे आपण लिहू सगळ्यात पहिले लिहू इथे कंट्री. आपण इथे कंट्री लिहिलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सेकंड नेचर पाहिजे जे तुम्हाला जे पाहिजे असेल. आता इथे सेम तसंच TH टॅगला ओपन TH टॅगला क्लोज करायचं आहे. जसं तुम्ही ओपन आणि क्लोज करणार त्याच्यानंतर इथे मी लिहिणार सिटी. त्याच्यानंतर मला थर्ड नंबरवर पाहिजे इथे मी लिहिणार पॉप्युलेशन. तर इथे आपण इथे क्लोजिंग करून घेऊ या टॅगला पण. तुम्ही इथे पाहू शकता की इथे आपल्या टेबल मध्ये या आपण हे 3 आलेले आहेत. 3 काय आहे आपल्याला जे आपल्याला टेबल मध्ये वरती जे द्यायचं आहे हेडिंग टेबलचं ते आलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे कशा प्रकारे आपण समजा स्टार्टिंगला हेडिंग टाकायचं तर आपल्याला TH हा यूज करायचा आहे. तर इथे सगळ्यात पहिले आपण आणि बस आपण हाच कॉपी करू याला
कॉपी करून झाल्यानंतर तुम्ही इथे आपल्याला फक्त TH च्या जागी TD करायचं आहे. इथे जसं मी TD करणार, तुम्ही पाहू शकता की हे इथे याच्या खाली आलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता TH हा थोडस जास्त आपल्याला फॉन्ट असा बोल्ड दिसत आहे आणि हे थोडस फेंट दिसत आहे, की अशा प्रकारे आपण इथे हे करू शकतो. तर आपण आता इथे कंट्री या जागी आपण इथे टाकू इंडिया. त्यानंतर सिटी आपण कुठली टाकू शकतो. आता मी इथे टाकेन, समजा मी टाकलं पुणे. त्याच्यानंतर आपल्याला इथे इथली पॉप्युलेशन किती आहे तर इथे मी लिहिणार आहे. आता आपल्याला माहित नाही किती आहे, तर आपण इथे काही पण सध्याचं लिहिणार आहे. समजा आपण इथे इथे एवढी पॉप्युलेशन इथे लिहिलेली आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता की हा आपला इथे टेबल तयार झालेला आहे. असंच तुम्ही खाली पण करू शकता. तर आता तुम्हाला मी दाखवतो की कशा प्रकारे आपण इथे तो जर कोड वापस जर केला तर इथे तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे हे आलेलं आहे. तर आता इथे मी बॉर्डर 1 दिली आहे. समजा जर मी इथे बॉर्डर समजा 3 दिली तर तुम्ही इथे पाहू शकता की कशा प्रकारे इथे आता 3 लाईन्स आलेले आहेत. इथे तुम्ही पाहू शकता की इथे ही जी सेकंड लाईन थोडीशी जाड आलेली आहे, ही लाईन थोडीशी हे आली. असं आपण कुठलाही तुम्हाला जो बॉर्डर द्यायचा आहे तो तुम्ही देऊ शकता. आणि विड्थ म्हणजे याच्या मधातला गॅप. तर आपण इथे समजा याच्यामध्ये मी समजा 60 दिला तर तुम्ही पाहू शकता की इथे 60 मध्ये काय होणार आहे, 60 मध्ये हे एकदम जवळ आलेलं आहे. तर त्याच्यामुळे अशा प्रकारे आपण इथे हे देऊ शकतो. त्याच्यानंतर आता आपल्याला कशा प्रकारे आपण याच्यामध्ये आपल्या समजा तुमचं वेब पेज आहे, त्या वेब पेजवर तुम्हाला तुमचे प्रॉडक्टचे तुम्ही व्हिडिओ जे YouTube किंवा Instagramवर किंवा कुठल्याही प्लॅटफॉर्मवर तुम्ही अपलोड केलेले आहेत, तर ते आपण कशा प्रकारे आपल्या वेब पेजवर जोडू शकतो की जेणेकरून जो पण आपला ग्राहक वेब पेजवर येईल किंवा तुमचा समजा कपड्यांचा बिझनेस असेल तर तुम्ही तिथे कपड्यांची जो आहे तो कलेक्शनचा व्हिडिओ तुम्ही अपलोड केला YouTubeवर, तर तुम्हाला तो आता तुमच्या वेबसाईटवर जास्त लोक येतात. तर तुम्हाला त्याच्यामध्ये त्या लोकांना कशा प्रकारे आपण इथे त्या व्हिडिओवर आपण घेऊन जाऊ शकू. तर त्यासाठी आपण इथे कशा प्रकारे YouTubeचं किंवा कुठल्याही सोशल मीडियावरचा व्हिडिओ आपण याच्यावर आणू शकू ते पाहणार आहे. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले तुम्ही तुमचं YouTube ओपन करून घ्यायचं आहे. आता मी इथे YouTube ओपन करून घेतलेलं आहे. जसं आता मी इथे YouTube ओपन करून घेणार. आता इथे थोडंसं लोडिंग होत आहे. जसं हे आपलं YouTube आता इथे ओपन झालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जो पण कुठला व्हिडिओ याच्यावर द्यायचा आहे तो तुम्ही घेऊ शकता. तर समजा मी आपल्या चॅनलवरचा एक व्हिडिओ घेतो. मी आपल्या चॅनलवर जाईन आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला इथे क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे शेअरवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही शेअरवर क्लिक करणार तुमच्या समोर इथे इम्बिट अशी एक ऑप्शन येईल. या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करायचं आहे. तुमच्या समोर इथे पाहू शकता इथे हा तुमचा पूर्ण कोड आलेला आहे. तर तुम्हाला फक्त इथे कॉपी करायचं आहे. जसं तुम्ही इथून कॉपी करणार त्याच्यानंतर तुम्हाला इथे यायचं आहे आपल्या HTML कोडवर आणि इथे तुम्ही HTML टॅगच्या आतमध्ये पण ते टाकू शकता किंवा बाहेरही टाकू शकता, काही फरक पडत नाही. आता मी ते बाहेर टाकणार आहे. कंट्रोल व्ही इथे मी हे पेस्ट करणार आहे. जसं मी इथे पेस्ट करणार तुम्ही पाहू शकता की आपल्या या चॅनलवरचा इथे व्हिडिओ इथे आलेला आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही इथे विड्थ आणि हाईट ऑटोमॅटिक आलेली आहे. आपण ही बदलू पण शकतो. आता इथे 560 आहे तर मी करतो इथे 800 करतो मी याला आणि तुम्ही इथे पाहू शकता इथे 800 केल्यानंतर किती डिफरन्स आलेला आहे. इथे आपली विड्थ 800 झालेली आहे आणि हाईट आपण इथे 400 करून टाकू. इथे जसं आपण 400 करू तर इथे आपला हा इथे व्हिडिओ आलेला आहे. अशा प्रकारे आपण इथे व्हिडिओ आणू शकतो. तसंच तुम्हाला समजा तुमचं एखादे तुम्ही सिंगर आहात किंवा तुमच्या वेबसाईटवर तुम्ही जे गाणं म्हटलेलं आहे किंवा जे गाणं तुम्ही सोशल मीडियावर अपलोड केलेलं आहे ते तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पर्सनल वेब पेजवर टाकायचं आहे. तर ते कशा प्रकारे आपण ऍड करू शकतो किंवा तुम्ही तुमच्या जो
जो पण काही प्रॉडक्ट आहे त्याच्याबद्दल माहिती सांगायचं, तर त्याचा तुम्ही ऑडिओ कसा काय तुमच्या वेब पेजवर तुम्ही इथे ऍड करू शकता, ते आपण आता इथे सांगणार. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले तुम्ही कुठलं पण तुम्हाला जो ऑडिओ पाहिजे असेल, आता मी समजा इथे स्पॉटिफाय वर जातो आणि स्पॉटिफाय ओपन करून घेतो. त्याच्यानंतर तुम्हाला इथे जो पण तुम्हाला जो म्युझिक पाहिजे असेल ते म्युझिक जसं आपण वर केलं तसंच आपल्याला इथे करायचं आहे. तिथे जायचं आहे आणि तुम्हाला जो पण म्युझिक पाहिजे ते म्युझिक घेऊन घ्यायचं आहे. तर इथे मी सगळ्यात पहिले आपण कुठलं पण एखादं म्युझिक घेऊन घेऊ. त्याच्याआधी आपण सगळ्यात पहिले एक म्युझिक वर सिलेक्ट केलेला आहे. जसं आपण इथे म्युझिक वर सिलेक्ट करू. सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या समोर इथे हे असं आलेलं आहे. त्यामधलं आपण आता इथे 3 डॉटवर क्लिक करायचं आहे आणि इथे त्याच्यानंतर आपल्याला शेअरवर क्लिक करायचं आहे. इथे जसं आपण शेअरवर इथे आज जसं तुम्ही पाहू शकता मी इथे शेअरवर क्लिक केलं आणि इथे इनबिल्ट ट्रॅक म्हणून आलेलं आहे. याच्यावर क्लिक केलं नंतर तुमच्या समोर इथे थोडा लोडिंग होईल आणि इथे तुम्ही पाहू शकता की इथे हे आलेलं आहे, करायचं आहे. त्याच्यानंतर जसं तुम्ही इनबिल्ट ट्रॅकवर क्लिक करणार तुमच्यावर इथे कलर ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहे. तुम्हाला ब्लॅक पाहिजे की इथे हे पाहिजे, तर आपण जे आहे तसं घेऊ आणि इथे कॉपी करायचं आहे. जसे इथे तुम्ही कॉपी करणार तुम्हाला आपल्या जो कोड पेन किंवा वेब पेजवर जायचं आहे आणि तुम्ही इथे हे कंट्रोल व्ही ने पेस्ट करून घ्यायचं आहे. जसं तुम्ही इथे पेस्ट करणार इथे लोडिंग होईल आणि तुम्ही इथे पाहू शकता की आता इथे हा आपला ऑडिओ आणि इथे व्हिडिओ आणि इथे टेबल हे तिन्ही गोष्टी इथे झालेल्या आहेत. तर आता तुम्ही जे पाहू शकता टेबल झाला, व्हिडिओ झाला आणि हे झालं. आता याच्यानंतर आपण कशा प्रकारे इथे आपण शेप्स ऍड करू शकू हे आपण आता इथे पाहणार आहे. तर इथे आपल्याला शेप ऍड करण्यासाठी सांगणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे इथे सर्कल आणि इथे एक बॉक्स तयार झालेला आहे. तर त्याच्यासाठी आपण सगळ्यात पहिले ड्यू आणि त्याच्यामध्ये क्लासमध्ये सर्कल लिहिणार आहे. जसं आपण इथे सर्कल लिहू इथे सर्कल असं नाही, आपण इथे काही पण लिहू शकतो. हे आपण फक्त क्लासला नाव दिलेलं आहे. एक आपल्या जो इनपुट आहे त्याला आपण एक नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिले इथे CSS वर यायचं आहे आणि इथे @मिक्सिंग म्हणजे आपण इथे जो इथे आपण जे पण विड्थ, हाईट आणि बॉर्डर देऊ तीच इथे सगळ्याला लागू होईल. म्हणजे आपण प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे आपण इथे CSS देत बसणार नाहीये. त्याआधी आपण मिक्सिंग हा एक इथे आपण @मिक्सिंग असं वापरायचं आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला शेप लिहायचा आहे आणि इथे आपल्याला सिंपल जे आपले ब्रॅकेट असतात ते आपल्याला इथे टाकायचे आणि त्यानंतर कर्ली ब्रॅकेटनी इथे एंटर करून घ्यायचं आहे. जसं आपण एंटर करू त्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता इथे आपल्याला वीट द्यायची आहे. तुम्हाला जी वीट पाहिजे आता ते 50 दिलेली आहे, मी 50 इथे 60 पण देऊ शकतो. तुम्ही जसे इथे 60 देणार आहे तसं 60 दिल्याबरोबर तुम्ही इथे पाहू शकता की इथे लोडिंग होऊन हे पहा हा सर्कल थोडासा याची वीट चेंज झालेली आहे आणि याची पण. तर आपण इथे आता हा वापस जसा आहे तसा आपण हे इथे 50 करून टाकू. त्यानंतर हाईट अशाच प्रकारे आणि इथे बॉर्डर आपण बॉर्डर मध्ये आपल्याला इथे जी बॉर्डर याला दिलेली आहे ही पिक्सल आपण पिक्सल मध्ये देतो आणि हे पण आपल्याला पिक्सल मध्ये द्यायचं आहे. ते इथे आपण मी आता 10 जरी दिलं तरी तुम्ही इथे पाहू शकता 10 दिल्यानंतर याची बॉर्डर ची जी हे आहे वीट आहे ती इथे कमी झालेली आहे. तर इथे आपण वापस जिथे जशी होती तशी आपण इथे 20 देऊन टाकू. त्यानंतर सॉलिड रेड हा आपला इथे मी कलर याला दिलेला आहे. तर आपण कलर आपण इथे कुठला पण देऊ शकतो, जो तुम्हाला पाहिजे. मी इथे रेड दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला कुठलाही याला जर आपल्याला CSS द्यायचा असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण इथे डॉट आणि त्याच्या पुढे जर आपला इथे आपण इनपुटला जे आपण इथे क्लासला नाव दिलेलं आहे डिव्हिजन मध्ये ते इथे मी ते सर्कल डॉट सर्कल केलेलं आहे आणि त्यानंतर इन्क्लूड शेप म्हणजे हे जे आपण याला CSS दिलेलं आहे ते ह्या सर्कल मध्ये पण इन्क्लूड झालं पाहिजे म्हणून आपण इथे @इन्क्लूड लिहिलंय आणि इथे शेप मध्ये आपण सिंपल वाले ब्रॅकेट देऊन इथे सेमीकोलन दिलेला आहे. सेमीकोलन तुम्हाला प्रत्येक वेळेत द्यायचा आहे. समजा जर तुम्ही सेमीकोलन नाही दिला तर तुम्हाला एरर येऊ शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला इथे बॉर्डर रेडियस, तर सर्कलला काय असते रेडियस. समजा जर आपण इथून रेडियस जर काढून टाकला
इथे पाहू शकता. आता मी इथे हा रेडियस काढून टाकणार. जसं मी रेडियस काढेन त्यानंतर हा आपला सिंपल एक बॉक्स तयार होईल. जर आपल्याला इथून सर्कलच तयार करायचा असेल तर इथे मी सर्कल दिलाय, इथे सर्कल दिलाय, पण मी इनपुट हे आपल्याला समजायचे आपण इथे सर्कल दिलेला आहे हे आपल्या डिव्हाइसला समजणार नाही. इथे आपल्याला फक्त इथे आपल्याला कशा प्रकारे आपण इथे रेडियस दिल्यानंतरच इथे आपल्याला सर्कल तयार होईल. त्याच्यानंतर इथे जसा प्रकारे आपण सर्कल अशा प्रकारे आपला इथे सर्कल तयार झाला आहे. त्याच्यानंतर इथे सेकंड नंबरवर तुम्ही इथे पाहू शकता की मी इथे ट्रायंगल लिहिलाय, पण इथे ट्रायंगल हा झालेला नाहीये. आपण अशा प्रकारे दोन शेप इथे ऍड करू शकतो. जर तुम्हाला जर ट्रायंगल वगैरे अजून जर आपल्याला शेप्स पाहिजे असतील तर तुम्ही त्याचे कोड वेगळे असतात. हे एकदम सिंपल आहे कोड, म्हणून मी तुम्हाला सांगितले. आपल्याला ट्रायंगल वगैरे वेबसाईटमध्ये जास्ती करून लागत नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला दोनच प्रकारचे सांगितले, सर्कल आणि इथे स्क्वेअर. अशा प्रकारे आपण इथे दोन शेप्स तयार केलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या जे मित्र आहेत त्यांना प्लीज हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला जर समजा ॲप बनवायची आवड असेल किंवा तुम्हाला ॲप बनणं शिकायचं असेल तर तुम्ही इथे आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता किंवा मी इथे आयवर तुम्हाला इथे त्याचे व्हिडिओचं हे ऑप्शन दिसून देईल. त्याच्यामध्ये तुम्ही फक्त मी 10 मिनिटात कशा प्रकारे आपण ॲप हे आपल्या मोबाईलमध्ये रन करून आपण ते यूज करू शकतो हे मी तुम्हाला तिथे शिकवलेलं आहे. तशाच प्रकारे आता सोमवारचा व्हिडिओ येणार आहे, त्याच्यामध्ये आपण फक्त 10 मिनिटात कशा प्रकारे आपण वेबसाईट बनवू शकू हे आपण पाहणार आहे. तो पण व्हिडिओ लवकरात लवकर येणार आहे. तर त्यामुळे प्लीज लाईक करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सगळे अपडेट येत राहतील आणि तुम्हाला असे मजेदार व्हिडिओ तुम्हाला इथे पाहायला भेटतील. तर चला, धन्यवाद.